नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जितेंद्र जोशीचा नवा चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। अभिनेता जितेंद्र जोशी पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे। जितेंद्र रावसाहेब हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। आता या सिनेमाचा टीजर आउट झालेला आहे। रावसाहेब सिनेमाचा टीजर जितेंद्र जोशींनी सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। रावसाहेब या सिनेमाचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। गोदावरीनंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक निखिल महाजन आणि गोष्ट एका पैठणीची नंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त निर्माता अक्षय बदलापूरकर यांनी या सिनेमाची निर्मिती केलेली आहे। रावसाहेब या सिनेमात मुक्ता बर्वे, मुन्मय देशपांडे, सोनाली कुलकर्णी, रश्मी आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहे। एकतरी टीजर आउट झाल्याने तगडी टारकास असलेल्या या सिनेमाची उत्सुकता आणखी वाढलेली आहे। प्राजक्ता देशमुख, श्रीपाद देशपांडे, निखिल महाजन आणि जी.व्ही. विशाल काळे यांनी या सिनेमाची कथानक लिहिलेली आहे। या चित्रपटाचा टीजरमध्ये दिसणारा तगडे टारकास आणि टीजरमध्ये दिसणाऱ्या रहस्यमय गोष्टीवरून प्रेक्षकांची रावसाहेबबद्दलची उत्कंठा ताणली गेलेली आहे। जितेंद्र जोशीने रावसाहेबचा टीजर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। टीजर शेअर करत त्याने लिहिले आहे, देशाची सिस्टम बदलली की सिस्टमचं जंगल होतच राहतं। रावसाहेब जवळच्या चित्रपटगृहात जितेंद्रच्या या पोस्टरवर चाहत्यासह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत आगामी सिनेमाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। रावसाहेब या सिरीजबद्दल बोलताना निखिल महाजन म्हणाले, रावसाहेबच्या निमित्ताने आम्ही रहस्यमय कथानकाच्या शैलीची परिभाषा बदलण्याचा प्रयत्न केला आहे। ही अशी कथा आहे जी प्रेक्षकांना भयभीत करण्यासोबत खिलवूनही ठेवेल। प्रत्येक फ्रेममध्ये परिपूर्णतेचा प्रयत्न हा रावसाहेबला खऱ्या अर्थाने वेगळे करतो। बॅकग्राऊंड ब्रेकिंग व्हिज्युअल तयार करण्यासाठी आम्ही महत्त्वपूर्ण तयारी केली आहे। आमच्या या रोमांचक प्रवासात प्रेक्षकही सहभागी होतील यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जितेंद्र जोशीचा नवा चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। अभिनेता जितेंद्र जोशी पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे। जितेंद्र रावसाहेब हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। आता या सिनेमाचा टीजर आउट झालेला आहे। रावसाहेब सिनेमाचा टीजर जितेंद्र जोशींनी सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। रावसाहेब या सिनेमाचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। गोदावरीनंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक निखिल महाजन आणि गोष्ट एका पैठणीची नंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त निर्माता अक्षय बदलापूरकर यांनी या सिनेमाची निर्मिती केलेली आहे। रावसाहेब या सिनेमात मुक्ता बर्वे, मुन्मय देशपांडे, सोनाली कुलकर्णी, रश्मी आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहे। एकतरी टीजर आउट झाल्याने तगडी टारकास असलेल्या या सिनेमाची उत्सुकता आणखी वाढलेली आहे। प्राजक्ता देशमुख, श्रीपाद देशपांडे, निखिल महाजन आणि जी.व्ही. विशाल काळे यांनी या सिनेमाची कथानक लिहिलेली आहे। या चित्रपटाचा टीजरमध्ये दिसणारा तगडे टारकास आणि टीजरमध्ये दिसणाऱ्या रहस्यमय गोष्टीवरून प्रेक्षकांची रावसाहेबबद्दलची उत्कंठा ताणली गेलेली आहे। जितेंद्र जोशीने रावसाहेबचा टीजर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। टीजर शेअर करत त्याने लिहिले आहे, देशाची सिस्टम बदलली की सिस्टमचं जंगल होतच राहतं। रावसाहेब जवळच्या चित्रपटगृहात जितेंद्रच्या या पोस्टरवर चाहत्यासह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत आगामी सिनेमाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। रावसाहेब या सिरीजबद्दल बोलताना निखिल महाजन म्हणाले, रावसाहेबच्या निमित्ताने आम्ही रहस्यमय कथानकाच्या शैलीची परिभाषा बदलण्याचा प्रयत्न केला आहे। ही अशी कथा आहे जी प्रेक्षकांना भयभीत करण्यासोबत खिलवूनही ठेवेल। प्रत्येक फ्रेममध्ये परिपूर्णतेचा प्रयत्न हा रावसाहेबला खऱ्या अर्थाने वेगळे करतो। बॅकग्राऊंड ब्रेकिंग व्हिज्युअल तयार करण्यासाठी आम्ही महत्त्वपूर्ण तयारी केली आहे। आमच्या या रोमांचक प्रवासात प्रेक्षकही सहभागी होतील यात शंका नाही।
व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जितेंद्र जोशीचा नवा चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। अभिनेता जितेंद्र जोशी पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे। जितेंद्र रावसाहेब हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। आता या सिनेमाचा टीजर आउट झालेला आहे। रावसाहेब सिनेमाचा टीजर जितेंद्र जोशींनी सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। रावसाहेब या सिनेमाचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। गोदावरीनंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक निखिल महाजन आणि गोष्ट एका पैठणीची नंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त निर्माता अक्षय बदलापूरकर यांनी या सिनेमाची निर्मिती केलेली आहे। रावसाहेब या सिनेमात मुक्ता बर्वे, मुन्मय देशपांडे, सोनाली कुलकर्णी, रश्मी आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहे। एकतरी टीजर आउट झाल्याने तगडी टारकास असलेल्या या सिनेमाची उत्सुकता आणखी वाढलेली आहे। प्राजक्ता देशमुख, श्रीपाद देशपांडे, निखिल महाजन आणि जी.व्ही. विशाल काळे यांनी या सिनेमाची कथानक लिहिलेली आहे। या चित्रपटाचा टीजरमध्ये दिसणारा तगडे टारकास आणि टीजरमध्ये दिसणाऱ्या रहस्यमय गोष्टीवरून प्रेक्षकांची रावसाहेबबद्दलची उत्कंठा ताणली गेलेली आहे। जितेंद्र जोशीने रावसाहेबचा टीजर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। टीजर शेअर करत त्याने लिहिले आहे, देशाची सिस्टम बदलली की सिस्टमचं जंगल होतच राहतं। रावसाहेब जवळच्या चित्रपटगृहात जितेंद्रच्या या पोस्टरवर चाहत्यासह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत आगामी सिनेमाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। रावसाहेब या सिरीजबद्दल बोलताना निखिल महाजन म्हणाले, रावसाहेबच्या निमित्ताने आम्ही रहस्यमय कथानकाच्या शैलीची परिभाषा बदलण्याचा प्रयत्न केला आहे। ही अशी कथा आहे जी प्रेक्षकांना भयभीत करण्यासोबत खिलवूनही ठेवेल। प्रत्येक फ्रेममध्ये परिपूर्णतेचा प्रयत्न हा रावसाहेबला खऱ्या अर्थाने वेगळे करतो। बॅकग्राऊंड ब्रेकिंग व्हिज्युअल तयार करण्यासाठी आम्ही महत्त्वपूर्ण तयारी केली आहे। आमच्या या रोमांचक प्रवासात प्रेक्षकही सहभागी होतील यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जितेंद्र जोशीचा नवा चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। अभिनेता जितेंद्र जोशी पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे। जितेंद्र रावसाहेब हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। आता या सिनेमाचा टीजर आउट झालेला आहे। रावसाहेब सिनेमाचा टीजर जितेंद्र जोशींनी सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। रावसाहेब या सिनेमाचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। गोदावरीनंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक निखिल महाजन आणि गोष्ट एका पैठणीची नंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त निर्माता अक्षय बदलापूरकर यांनी या सिनेमाची निर्मिती केलेली आहे। रावसाहेब या सिनेमात मुक्ता बर्वे, मुन्मय देशपांडे, सोनाली कुलकर्णी, रश्मी आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहे। एकतरी टीजर आउट झाल्याने तगडी टारकास असलेल्या या सिनेमाची उत्सुकता आणखी वाढलेली आहे। प्राजक्ता देशमुख, श्रीपाद देशपांडे, निखिल महाजन आणि जी.व्ही. विशाल काळे यांनी या सिनेमाची कथानक लिहिलेली आहे। या चित्रपटाचा टीजरमध्ये दिसणारा तगडे टारकास आणि टीजरमध्ये दिसणाऱ्या रहस्यमय गोष्टीवरून प्रेक्षकांची रावसाहेबबद्दलची उत्कंठा ताणली गेलेली आहे। जितेंद्र जोशीने रावसाहेबचा टीजर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। टीजर शेअर करत त्याने लिहिले आहे, देशाची सिस्टम बदलली की सिस्टमचं जंगल होतच राहतं। रावसाहेब जवळच्या चित्रपटगृहात जितेंद्रच्या या पोस्टरवर चाहत्यासह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत आगामी सिनेमाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। रावसाहेब या सिरीजबद्दल बोलताना निखिल महाजन म्हणाले, रावसाहेबच्या निमित्ताने आम्ही रहस्यमय कथानकाच्या शैलीची परिभाषा बदलण्याचा प्रयत्न केला आहे। ही अशी कथा आहे जी प्रेक्षकांना भयभीत करण्यासोबत खिलवूनही ठेवेल। प्रत्येक फ्रेममध्ये परिपूर्णतेचा प्रयत्न हा रावसाहेबला खऱ्या अर्थाने वेगळे करतो। बॅकग्राऊंड ब्रेकिंग व्हिज्युअल तयार करण्यासाठी आम्ही महत्त्वपूर्ण तयारी केली आहे। आमच्या या रोमांचक प्रवासात प्रेक्षकही सहभागी होतील यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
आज या व्हिडिओमध्ये जितेंद्र जोशीचा नवा चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। अभिनेता जितेंद्र जोशी पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे। जितेंद्रचा रावसाहेब हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। आता या सिनेमाचा टीजर आउट झालेला आहे। रावसाहेब सिनेमाचा टीजर जितेंद्र जोशींनी सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। रावसाहेब या सिनेमाचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। गोदावरीनंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक निखिल महाजन आणि गोष्ट एका पैठणीची नंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त निर्माता अक्षय बदलापूरकर यांनी या सिनेमाची निर्मिती केलेली आहे। रावसाहेब या सिनेमात मुक्ता बर्वे, मुन्मय देशपांडे, सोनाली कुलकर्णी, रश्मी आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहे। एकतरी टीजर आउट झाल्याने तगडी टारकास असलेल्या या सिनेमाची उत्सुकता आणखी वाढलेली आहे। प्राजक्ता देशमुख, श्रीपाद देशपांडे, निखिल महाजन आणि जी.व्ही. विशाल काळे यांनी या सिनेमाची कथानक लिहिलेली आहे। या चित्रपटाचा टीजरमध्ये दिसणारा तगडे टारकास आणि टीजरमध्ये दिसणाऱ्या रहस्यमय गोष्टीवरून प्रेक्षकांची रावसाहेबबद्दलची उत्कंठा ताणली गेलेली आहे। जितेंद्र जोशीने रावसाहेबचा टीजर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। टीजर शेअर करत त्याने लिहिले आहे, देशाची सिस्टम बदलली की सिस्टमचं जंगल होतच राहतं। रावसाहेब जवळच्या चित्रपटगृहात जितेंद्रच्या या पोस्टरवर चाहत्यासह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत आगामी सिनेमाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। रावसाहेब या सिरीजबद्दल बोलताना निखिल महाजन म्हणाले, रावसाहेबच्या निमित्ताने आम्ही रहस्यमय कथानकाच्या शैलीची परिभाषा बदलण्याचा प्रयत्न केला आहे। ही अशी कथा आहे जी प्रेक्षकांना भयभीत करण्यासोबत खिलवूनही ठेवेल। प्रत्येक फेममध्ये परिपूर्णतेचा प्रयत्न हा रावसाहेबला खऱ्या अर्थाने वेगळे करतो। बॅकग्राऊंड ब्रेकिंग व्हिज्युअल तयार करण्यासाठी आम्ही महत्त्वपूर्ण तयारी केली आहे। आमच्या या रोमांचक प्रवासात प्रेक्षकही सहभागी होतील यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जितेंद्र जोशीचा नवा चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। अभिनेता जितेंद्र जोशी पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे। जितेंद्रचा रावसाहेब हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। आता या सिनेमाचा टीजर आउट झालेला आहे। रावसाहेब सिनेमाचा टीजर जितेंद्र जोशींनी सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। रावसाहेब या सिनेमाचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। गोदावरीनंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक निखिल महाजन आणि गोष्ट एका पैठणीची नंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त निर्माता अक्षय बदलापूरकर यांनी या सिनेमाची निर्मिती केलेली आहे। रावसाहेब या सिनेमात मुक्ता बर्वे, मुन्मय देशपांडे, सोनाली कुलकर्णी, रश्मी आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहे। एकतरी टीजर आउट झाल्याने तगडी टारकास असलेल्या या सिनेमाची उत्सुकता आणखी वाढलेली आहे। प्राजक्ता देशमुख, श्रीपाद देशपांडे, निखिल महाजन आणि जी.व्ही. विशाल काळे यांनी या सिनेमाची कथानक लिहिलेली आहे। या चित्रपटाचा टीजरमध्ये दिसणारा तगडे टारकास आणि टीजरमध्ये दिसणाऱ्या रहस्यमय गोष्टीवरून प्रेक्षकांची रावसाहेबबद्दलची उत्कंठा ताणली गेलेली आहे। जितेंद्र जोशीने रावसाहेबचा टीजर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। टीजर शेअर करत त्याने लिहिले आहे, देशाची सिस्टम बदलली की सिस्टमचं जंगल होतच राहतं। रावसाहेब जवळच्या चित्रपटगृहात जितेंद्रच्या या पोस्टरवर चाहत्यासह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत आगामी सिनेमाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। रावसाहेब या सिरीजबद्दल बोलताना निखिल महाजन म्हणाले, रावसाहेबच्या निमित्ताने आम्ही रहस्यमय कथानकाच्या शैलीची परिभाषा बदलण्याचा प्रयत्न केला आहे। ही अशी कथा आहे जी प्रेक्षकांना भयभीत करण्यासोबत खिलवूनही ठेवेल। प्रत्येक फेममध्ये परिपूर्णतेचा प्रयत्न हा रावसाहेबला खऱ्या अर्थाने वेगळे करतो। बॅकग्राऊंड ब्रेकिंग व्हिज्युअल तयार करण्यासाठी आम्ही महत्त्वपूर्ण तयारी केली आहे। आमच्या या रोमांचक प्रवासात प्रेक्षकही सहभागी होतील यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जितेंद्र जोशीचा नवा चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत।
अभिनेता जितेंद्र जोशी पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे। जितेंद्र रावसाहेब हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। आता या सिनेमाचा टीजर आउट झालेला आहे। रावसाहेब सिनेमाचा टीजर जितेंद्र जोशींनी सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। रावसाहेब या सिनेमाचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। गोदावरीनंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक निखिल महाजन आणि गोष्ट एका पैठणीची नंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त निर्माता अक्षय बदलापूरकर यांनी या सिनेमाची निर्मिती केलेली आहे। रावसाहेब या सिनेमात मुक्ता बर्वे, मुन्मय देशपांडे, सोनाली कुलकर्णी, रश्मी आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहे। एकतरी टीजर आउट झाल्याने तगडी टारकास असलेल्या या सिनेमाची उत्सुकता आणखी वाढलेली आहे। प्राजक्ता देशमुख, श्रीपाद देशपांडे, निखिल महाजन आणि जी.व्ही. विशाल काळे यांनी या सिनेमाची कथानक लिहिलेली आहे। या चित्रपटाचा टीजरमध्ये दिसणाऱ्या तगडे टारकास आणि टीजरमध्ये दिसणाऱ्या रहस्यमय गोष्टीवरून प्रेक्षकांची रावसाहेबबद्दलची उत्कंठा ताणली गेलेली आहे। जितेंद्र जोशीने रावसाहेबचा टीजर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। टीजर शेअर करत त्याने लिहिले आहे, देशाची सिस्टम बदलली की सिस्टमचं जंगल होतच राहतं। रावसाहेब जवळच्या चित्रपटगृहात जितेंद्रच्या या पोस्टरवर चाहत्यासह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत आगामी सिनेमाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। रावसाहेब या सिरीजबद्दल बोलताना निखिल महाजन म्हणाले, रावसाहेबच्या निमित्ताने आम्ही रहस्यमय कथानकाच्या शैलीची परिभाषा बदलण्याचा प्रयत्न केला आहे। ही अशी कथा आहे जी प्रेक्षकांना भयभीत करण्यासोबत खिलवूनही ठेवेल। प्रत्येक फ्रेममध्ये परिपूर्णतेचा प्रयत्न हा रावसाहेबला खऱ्या अर्थाने वेगळे करतो। बॅकग्राऊंड ब्रेकिंग व्हिज्युअल तयार करण्यासाठी आम्ही महत्त्वपूर्ण तयारी केली आहे। आमच्या या रोमांचक प्रवासात प्रेक्षकही सहभागी होतील यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जितेंद्र जोशीचा नवा चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। अभिनेता जितेंद्र जोशी पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे। जितेंद्र रावसाहेब हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। आता या सिनेमाचा टीजर आउट झालेला आहे। रावसाहेब सिनेमाचा टीजर जितेंद्र जोशींनी सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। रावसाहेब या सिनेमाचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। गोदावरीनंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक निखिल महाजन आणि गोष्ट एका पैठणीची नंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त निर्माता अक्षय बदलापूरकर यांनी या सिनेमाची निर्मिती केलेली आहे। रावसाहेब या सिनेमात मुक्ता बर्वे, मुन्मय देशपांडे, सोनाली कुलकर्णी, रश्मी आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहे। एकतरी टीजर आउट झाल्याने तगडी टारकास असलेल्या या सिनेमाची उत्सुकता आणखी वाढलेली आहे। प्राजक्ता देशमुख, श्रीपाद देशपांडे, निखिल महाजन आणि जी.व्ही. विशाल काळे यांनी या सिनेमाची कथानक लिहिलेली आहे। या चित्रपटाचा टीजरमध्ये दिसणाऱ्या तगडे टारकास आणि टीजरमध्ये दिसणाऱ्या रहस्यमय गोष्टीवरून प्रेक्षकांची रावसाहेबबद्दलची उत्कंठा ताणली गेलेली आहे। जितेंद्र जोशीने रावसाहेबचा टीजर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। टीजर शेअर करत त्याने लिहिले आहे, देशाची सिस्टम बदलली की सिस्टमचं जंगल होतच राहतं। रावसाहेब जवळच्या चित्रपटगृहात जितेंद्रच्या या पोस्टरवर चाहत्यासह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत आगामी सिनेमाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। रावसाहेब या सिरीजबद्दल बोलताना निखिल महाजन म्हणाले, रावसाहेबच्या निमित्ताने आम्ही रहस्यमय कथानकाच्या शैलीची परिभाषा बदलण्याचा प्रयत्न केला आहे। ही अशी कथा आहे जी प्रेक्षकांना भयभीत करण्यासोबत खिलवूनही ठेवेल। प्रत्येक फ्रेममध्ये परिपूर्णतेचा प्रयत्न हा रावसाहेबला खऱ्या अर्थाने वेगळे करतो। बॅकग्राऊंड ब्रेकिंग व्हिज्युअल तयार करण्यासाठी आम्ही महत्त्वपूर्ण तयारी केली आहे। आमच्या या रोमांचक प्रवासात प्रेक्षकही सहभागी होतील यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जितेंद्र जोशीचा नवा चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। अभिनेता जितेंद्र जोशी पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे। जितेंद्र
रावसाहेब हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। आता या सिनेमाचा टीजर आउट झालेला आहे। रावसाहेब सिनेमाचा टीजर जितेंद्र जोशींनी सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। रावसाहेब या सिनेमाचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। गोदावरीनंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक निखिल महाजन आणि गोष्ट एका पैठणीची नंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त निर्माता अक्षय बदलापूरकर यांनी या सिनेमाची निर्मिती केलेली आहे। रावसाहेब या सिनेमात मुक्ता बर्वे, मुन्मय देशपांडे, सोनाली कुलकर्णी, रश्मी आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहे। एकतरी टीजर आउट झाल्याने तगडी टारकास असलेल्या या सिनेमाची उत्सुकता आणखी वाढलेली आहे। प्राजक्ता देशमुख, श्रीपाद देशपांडे, निखिल महाजन आणि जी.व्ही. विशाल काळे यांनी या सिनेमाची कथानक लिहिलेली आहे। या चित्रपटाचा टीजरमध्ये दिसणारा तगडे टारकास आणि टीजरमध्ये दिसणाऱ्या रहस्यमय गोष्टीवरून प्रेक्षकांची रावसाहेबबद्दलची उत्कंठा ताणली गेलेली आहे। जितेंद्र जोशीने रावसाहेबचा टीजर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। टीजर शेअर करत त्याने लिहिले आहे, देशाची सिस्टम बदलली की सिस्टमचं जंगल होतच राहतं। रावसाहेब जवळच्या चित्रपटगृहात जितेंद्रच्या या पोस्टरवर चाहत्यासह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत आगामी सिनेमाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। रावसाहेब या सिरीजबद्दल बोलताना निखिल महाजन म्हणाले, रावसाहेबच्या निमित्ताने आम्ही रहस्यमय कथानकाच्या शैलीची परिभाषा बदलण्याचा प्रयत्न केला आहे। ही अशी कथा आहे जी प्रेक्षकांना भयभीत करण्यासोबत खिलवूनही ठेवेल। प्रत्येक फ्रेममध्ये परिपूर्णतेचा प्रयत्न हा रावसाहेबला खऱ्या अर्थाने वेगळे करतो। बॅकग्राऊंड ब्रेकिंग व्हिज्युअल तयार करण्यासाठी आम्ही महत्त्वपूर्ण तयारी केली आहे। आमच्या या रोमांचक प्रवासात प्रेक्षकही सहभागी होतील यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जितेंद्र जोशीचा नवा चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। अभिनेता जितेंद्र जोशी पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे। रावसाहेब हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। आता या सिनेमाचा टीजर आउट झालेला आहे। रावसाहेब सिनेमाचा टीजर जितेंद्र जोशींनी सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। रावसाहेब या सिनेमाचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। गोदावरीनंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक निखिल महाजन आणि गोष्ट एका पैठणीची नंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त निर्माता अक्षय बदलापूरकर यांनी या सिनेमाची निर्मिती केलेली आहे। रावसाहेब या सिनेमात मुक्ता बर्वे, मुन्मय देशपांडे, सोनाली कुलकर्णी, रश्मी आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहे। एकतरी टीजर आउट झाल्याने तगडी टारकास असलेल्या या सिनेमाची उत्सुकता आणखी वाढलेली आहे। प्राजक्ता देशमुख, श्रीपाद देशपांडे, निखिल महाजन आणि जी.व्ही. विशाल काळे यांनी या सिनेमाची कथानक लिहिलेली आहे। या चित्रपटाचा टीजरमध्ये दिसणारा तगडे टारकास आणि टीजरमध्ये दिसणाऱ्या रहस्यमय गोष्टीवरून प्रेक्षकांची रावसाहेबबद्दलची उत्कंठा ताणली गेलेली आहे। जितेंद्र जोशीने रावसाहेबचा टीजर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। टीजर शेअर करत त्याने लिहिले आहे, देशाची सिस्टम बदलली की सिस्टमचं जंगल होतच राहतं। रावसाहेब जवळच्या चित्रपटगृहात जितेंद्रच्या या पोस्टरवर चाहत्यासह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत आगामी सिनेमाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। रावसाहेब या सिरीजबद्दल बोलताना निखिल महाजन म्हणाले, रावसाहेबच्या निमित्ताने आम्ही रहस्यमय कथानकाच्या शैलीची परिभाषा बदलण्याचा प्रयत्न केला आहे। ही अशी कथा आहे जी प्रेक्षकांना भयभीत करण्यासोबत खिलवूनही ठेवेल। प्रत्येक फ्रेममध्ये परिपूर्णतेचा प्रयत्न हा रावसाहेबला खऱ्या अर्थाने वेगळे करतो। बॅकग्राऊंड ब्रेकिंग व्हिज्युअल तयार करण्यासाठी आम्ही महत्त्वपूर्ण तयारी केली आहे। आमच्या या रोमांचक प्रवासात प्रेक्षकही सहभागी होतील यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जितेंद्र जोशीचा नवा चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। अभिनेता जितेंद्र जोशी पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे।
रावसाहेब हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। आता या सिनेमाचा टीजर आउट झालेला आहे। रावसाहेब सिनेमाचा टीजर जितेंद्र जोशींनी सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। रावसाहेब या सिनेमाचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। गोदावरीनंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक निखिल महाजन आणि गोष्ट एका पैठणीची नंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त निर्माता अक्षय बदलापूरकर यांनी या सिनेमाची निर्मिती केलेली आहे। रावसाहेब या सिनेमात मुक्ता बर्वे, मुन्मय देशपांडे, सोनाली कुलकर्णी, रश्मी आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहे। एकतरी टीजर आउट झाल्याने तगडी टारकास असलेल्या या सिनेमाची उत्सुकता आणखी वाढलेली आहे। प्राजक्ता देशमुख, श्रीपाद देशपांडे, निखिल महाजन आणि जी.व्ही. विशाल काळे यांनी या सिनेमाची कथानक लिहिलेली आहे। या चित्रपटाचा टीजरमध्ये दिसणाऱ्या तगडे टारकास आणि टीजरमध्ये दिसणाऱ्या रहस्यमय गोष्टीवरून प्रेक्षकांची रावसाहेबबद्दलची उत्कंठा ताणली गेलेली आहे। जितेंद्र जोशीने रावसाहेबचा टीजर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। टीजर शेअर करत त्याने लिहिले आहे, देशाची सिस्टम बदलली की सिस्टमचं जंगल होतच राहतं। रावसाहेब जवळच्या चित्रपटगृहात जितेंद्रच्या या पोस्टरवर चाहत्यासह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत आगामी सिनेमाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। रावसाहेब या सिरीजबद्दल बोलताना निखिल महाजन म्हणाले, रावसाहेबच्या निमित्ताने आम्ही रहस्यमय कथानकाच्या शैलीची परिभाषा बदलण्याचा प्रयत्न केला आहे। ही अशी कथा आहे जी प्रेक्षकांना भयभीत करण्यासोबत खिलवूनही ठेवेल। प्रत्येक फ्रेममध्ये परिपूर्णतेचा प्रयत्न हा रावसाहेबला खऱ्या अर्थाने वेगळे करतो। बॅकग्राऊंड ब्रेकिंग व्हिज्युअल तयार करण्यासाठी आम्ही महत्त्वपूर्ण तयारी केली आहे। आमच्या या रोमांचक प्रवासात प्रेक्षकही सहभागी होतील यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जितेंद्र जोशीचा नवा चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। अभिनेता जितेंद्र जोशी पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे। रावसाहेब हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। आता या सिनेमाचा टीजर आउट झालेला आहे। रावसाहेब सिनेमाचा टीजर जितेंद्र जोशींनी सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। रावसाहेब या सिनेमाचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। गोदावरीनंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक निखिल महाजन आणि गोष्ट एका पैठणीची नंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त निर्माता अक्षय बदलापूरकर यांनी या सिनेमाची निर्मिती केलेली आहे। रावसाहेब या सिनेमात मुक्ता बर्वे, मुन्मय देशपांडे, सोनाली कुलकर्णी, रश्मी आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहे। एकतरी टीजर आउट झाल्याने तगडी टारकास असलेल्या या सिनेमाची उत्सुकता आणखी वाढलेली आहे। प्राजक्ता देशमुख, श्रीपाद देशपांडे, निखिल महाजन आणि जी.व्ही. विशाल काळे यांनी या सिनेमाची कथानक लिहिलेली आहे। या चित्रपटाचा टीजरमध्ये दिसणाऱ्या तगडे टारकास आणि टीजरमध्ये दिसणाऱ्या रहस्यमय गोष्टीवरून प्रेक्षकांची रावसाहेबबद्दलची उत्कंठा ताणली गेलेली आहे। जितेंद्र जोशीने रावसाहेबचा टीजर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। टीजर शेअर करत त्याने लिहिले आहे, देशाची सिस्टम बदलली की सिस्टमचं जंगल होतच राहतं। रावसाहेब जवळच्या चित्रपटगृहात जितेंद्रच्या या पोस्टरवर चाहत्यासह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत आगामी सिनेमाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। रावसाहेब या सिरीजबद्दल बोलताना निखिल महाजन म्हणाले, रावसाहेबच्या निमित्ताने आम्ही रहस्यमय कथानकाच्या शैलीची परिभाषा बदलण्याचा प्रयत्न केला आहे। ही अशी कथा आहे जी प्रेक्षकांना भयभीत करण्यासोबत खिलवूनही ठेवेल। प्रत्येक फ्रेममध्ये परिपूर्णतेचा प्रयत्न हा रावसाहेबला खऱ्या अर्थाने वेगळे करतो। बॅकग्राऊंड ब्रेकिंग व्हिज्युअल तयार करण्यासाठी आम्ही महत्त्वपूर्ण तयारी केली आहे। आमच्या या रोमांचक प्रवासात प्रेक्षकही सहभागी होतील यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जितेंद्र जोशीचा नवा चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। अभिनेता जितेंद्र जोशी पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे।
रावसाहेब हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। आता या सिनेमाचा टीजर आउट झालेला आहे। रावसाहेब सिनेमाचा टीजर जितेंद्र जोशींनी सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। रावसाहेब या सिनेमाचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। गोदावरीनंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक निखिल महाजन आणि गोष्ट एका पैठणीची नंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त निर्माता अक्षय बदलापूरकर यांनी या सिनेमाची निर्मिती केलेली आहे। रावसाहेब या सिनेमात मुक्ता बर्वे, मुन्मय देशपांडे, सोनाली कुलकर्णी, रश्मी आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहे। एकतरी टीजर आउट झाल्याने तगडी टारकास असलेल्या या सिनेमाची उत्सुकता आणखी वाढलेली आहे। प्राजक्ता देशमुख, श्रीपाद देशपांडे, निखिल महाजन आणि जी.व्ही. विशाल काळे यांनी या सिनेमाची कथानक लिहिलेली आहे। या चित्रपटाचा टीजरमध्ये दिसणारा तगडे टारकास आणि टीजरमध्ये दिसणाऱ्या रहस्यमय गोष्टीवरून प्रेक्षकांची रावसाहेबबद्दलची उत्कंठा ताणली गेलेली आहे। जितेंद्र जोशीने रावसाहेबचा टीजर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। टीजर शेअर करत त्याने लिहिले आहे, देशाची सिस्टम बदलली की सिस्टमचं जंगल होतच राहतं। रावसाहेब जवळच्या चित्रपटगृहात जितेंद्रच्या या पोस्टरवर चाहत्यासह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत आगामी सिनेमाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। रावसाहेब या सिरीजबद्दल बोलताना निखिल महाजन म्हणाले, रावसाहेबच्या निमित्ताने आम्ही रहस्यमय कथानकाच्या शैलीची परिभाषा बदलण्याचा प्रयत्न केला आहे। ही अशी कथा आहे जी प्रेक्षकांना भयभीत करण्यासोबत खिलवूनही ठेवेल। प्रत्येक फ्रेममध्ये परिपूर्णतेचा प्रयत्न हा रावसाहेबला खऱ्या अर्थाने वेगळे करतो। बॅकग्राऊंड ब्रेकिंग व्हिज्युअल तयार करण्यासाठी आम्ही महत्त्वपूर्ण तयारी केली आहे। आमच्या या रोमांचक प्रवासात प्रेक्षकही सहभागी होतील यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जितेंद्र जोशीचा नवा चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। अभिनेता जितेंद्र जोशी पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे। रावसाहेब हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। आता या सिनेमाचा टीजर आउट झालेला आहे। रावसाहेब सिनेमाचा टीजर जितेंद्र जोशींनी सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। रावसाहेब या सिनेमाचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। गोदावरीनंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक निखिल महाजन आणि गोष्ट एका पैठणीची नंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त निर्माता अक्षय बदलापूरकर यांनी या सिनेमाची निर्मिती केलेली आहे। रावसाहेब या सिनेमात मुक्ता बर्वे, मुन्मय देशपांडे, सोनाली कुलकर्णी, रश्मी आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहे। एकतरी टीजर आउट झाल्याने तगडी टारकास असलेल्या या सिनेमाची उत्सुकता आणखी वाढलेली आहे। प्राजक्ता देशमुख, श्रीपाद देशपांडे, निखिल महाजन आणि जी.व्ही. विशाल काळे यांनी या सिनेमाची कथानक लिहिलेली आहे। या चित्रपटाचा टीजरमध्ये दिसणारा तगडे टारकास आणि टीजरमध्ये दिसणाऱ्या रहस्यमय गोष्टीवरून प्रेक्षकांची रावसाहेबबद्दलची उत्कंठा ताणली गेलेली आहे। जितेंद्र जोशीने रावसाहेबचा टीजर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। टीजर शेअर करत त्याने लिहिले आहे, देशाची सिस्टम बदलली की सिस्टमचं जंगल होतच राहतं। रावसाहेब जवळच्या चित्रपटगृहात जितेंद्रच्या या पोस्टरवर चाहत्यासह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत आगामी सिनेमाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। रावसाहेब या सिरीजबद्दल बोलताना निखिल महाजन म्हणाले, रावसाहेबच्या निमित्ताने आम्ही रहस्यमय कथानकाच्या शैलीची परिभाषा बदलण्याचा प्रयत्न केला आहे। ही अशी कथा आहे जी प्रेक्षकांना भयभीत करण्यासोबत खिलवूनही ठेवेल। प्रत्येक फ्रेममध्ये परिपूर्णतेचा प्रयत्न हा रावसाहेबला खऱ्या अर्थाने वेगळे करतो। बॅकग्राऊंड ब्रेकिंग व्हिज्युअल तयार करण्यासाठी आम्ही महत्त्वपूर्ण तयारी केली आहे। आमच्या या रोमांचक प्रवासात प्रेक्षकही सहभागी होतील यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जितेंद्र जोशीचा नवा चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। अभिनेता जितेंद्र जोशी पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे।
रावसाहेब हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। आता या सिनेमाचा टीजर आउट झालेला आहे। रावसाहेब सिनेमाचा टीजर जितेंद्र जोशींनी सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। रावसाहेब या सिनेमाचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। गोदावरीनंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक निखिल महाजन आणि गोष्ट एका पैठणीची नंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त निर्माता अक्षय बदलापूरकर यांनी या सिनेमाची निर्मिती केलेली आहे। रावसाहेब या सिनेमात मुक्ता बर्वे, मुन्मय देशपांडे, सोनाली कुलकर्णी, रश्मी आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहे। एकतरी टीजर आउट झाल्याने तगडी टारकास असलेल्या या सिनेमाची उत्सुकता आणखी वाढलेली आहे। प्राजक्ता देशमुख, श्रीपाद देशपांडे, निखिल महाजन आणि जी.व्ही. विशाल काळे यांनी या सिनेमाची कथानक लिहिलेली आहे। या चित्रपटाचा टीजरमध्ये दिसणारा तगडे टारकास आणि टीजरमध्ये दिसणाऱ्या रहस्यमय गोष्टीवरून प्रेक्षकांची रावसाहेबबद्दलची उत्कंठा ताणली गेलेली आहे। जितेंद्र जोशीने रावसाहेबचा टीजर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। टीजर शेअर करत त्याने लिहिले आहे, देशाची सिस्टम बदलली की सिस्टमचं जंगल होतच राहतं। रावसाहेब जवळच्या चित्रपटगृहात जितेंद्रच्या या पोस्टरवर चाहत्यासह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत आगामी सिनेमाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। रावसाहेब या सिरीजबद्दल बोलताना निखिल महाजन म्हणाले, रावसाहेबच्या निमित्ताने आम्ही रहस्यमय कथानकाच्या शैलीची परिभाषा बदलण्याचा प्रयत्न केला आहे। ही अशी कथा आहे जी प्रेक्षकांना भयभीत करण्यासोबत खिलवूनही ठेवेल। प्रत्येक फ्रेममध्ये परिपूर्णतेचा प्रयत्न हा रावसाहेबला खऱ्या अर्थाने वेगळे करतो। बॅकग्राऊंड ब्रेकिंग व्हिज्युअल तयार करण्यासाठी आम्ही महत्त्वपूर्ण तयारी केली आहे। आमच्या या रोमांचक प्रवासात प्रेक्षकही सहभागी होतील यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जितेंद्र जोशीचा नवा चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। अभिनेता जितेंद्र जोशी पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे। रावसाहेब हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। आता या सिनेमाचा टीजर आउट झालेला आहे। रावसाहेब सिनेमाचा टीजर जितेंद्र जोशींनी सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। रावसाहेब या सिनेमाचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। गोदावरीनंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक निखिल महाजन आणि गोष्ट एका पैठणीची नंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त निर्माता अक्षय बदलापूरकर यांनी या सिनेमाची निर्मिती केलेली आहे। रावसाहेब या सिनेमात मुक्ता बर्वे, मुन्मय देशपांडे, सोनाली कुलकर्णी, रश्मी आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहे। एकतरी टीजर आउट झाल्याने तगडी टारकास असलेल्या या सिनेमाची उत्सुकता आणखी वाढलेली आहे। प्राजक्ता देशमुख, श्रीपाद देशपांडे, निखिल महाजन आणि जी.व्ही. विशाल काळे यांनी या सिनेमाची कथानक लिहिलेली आहे। या चित्रपटाचा टीजरमध्ये दिसणारा तगडे टारकास आणि टीजरमध्ये दिसणाऱ्या रहस्यमय गोष्टीवरून प्रेक्षकांची रावसाहेबबद्दलची उत्कंठा ताणली गेलेली आहे। जितेंद्र जोशीने रावसाहेबचा टीजर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। टीजर शेअर करत त्याने लिहिले आहे, देशाची सिस्टम बदलली की सिस्टमचं जंगल होतच राहतं। रावसाहेब जवळच्या चित्रपटगृहात जितेंद्रच्या या पोस्टरवर चाहत्यासह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत आगामी सिनेमाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। रावसाहेब या सिरीजबद्दल बोलताना निखिल महाजन म्हणाले, रावसाहेबच्या निमित्ताने आम्ही रहस्यमय कथानकाच्या शैलीची परिभाषा बदलण्याचा प्रयत्न केला आहे। ही अशी कथा आहे जी प्रेक्षकांना भयभीत करण्यासोबत खिलवूनही ठेवेल। प्रत्येक फ्रेममध्ये परिपूर्णतेचा प्रयत्न हा रावसाहेबला खऱ्या अर्थाने वेगळे करतो। बॅकग्राऊंड ब्रेकिंग व्हिज्युअल तयार करण्यासाठी आम्ही महत्त्वपूर्ण तयारी केली आहे। आमच्या या रोमांचक प्रवासात प्रेक्षकही सहभागी होतील यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जितेंद्र जोशीचा नवा चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। अभिनेता जितेंद्र जोशी पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे।
रावसाहेब हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। आता या सिनेमाचा टीजर आउट झालेला आहे। रावसाहेब सिनेमाचा टीजर जितेंद्र जोशींनी सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। रावसाहेब या सिनेमाचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। गोदावरीनंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक निखिल महाजन आणि गोष्ट एका पैठणीची नंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त निर्माता अक्षय बदलापूरकर यांनी या सिनेमाची निर्मिती केलेली आहे। रावसाहेब या सिनेमात मुक्ता बर्वे, मुन्मय देशपांडे, सोनाली कुलकर्णी, रश्मी आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहे। एकतरी टीजर आउट झाल्याने तगडी टारकास असलेल्या या सिनेमाची उत्सुकता आणखी वाढलेली आहे। प्राजक्ता देशमुख, श्रीपाद देशपांडे, निखिल महाजन आणि जी.व्ही. विशाल काळे यांनी या सिनेमाची कथानक लिहिलेली आहे। या चित्रपटाचा टीजरमध्ये दिसणारा तगडे टारकास आणि टीजरमध्ये दिसणाऱ्या रहस्यमय गोष्टीवरून प्रेक्षकांची रावसाहेबबद्दलची उत्कंठा ताणली गेलेली आहे। जितेंद्र जोशीने रावसाहेबचा टीजर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। टीजर शेअर करत त्याने लिहिले आहे, देशाची सिस्टम बदलली की सिस्टमचं जंगल होतच राहतं। रावसाहेब जवळच्या चित्रपटगृहात जितेंद्रच्या या पोस्टरवर चाहत्यासह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत आगामी सिनेमाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। रावसाहेब या सिरीजबद्दल बोलताना निखिल महाजन म्हणाले, रावसाहेबच्या निमित्ताने आम्ही रहस्यमय कथानकाच्या शैलीची परिभाषा बदलण्याचा प्रयत्न केला आहे। ही अशी कथा आहे जी प्रेक्षकांना भयभीत करण्यासोबत खिलवूनही ठेवेल। प्रत्येक फ्रेममध्ये परिपूर्णतेचा प्रयत्न हा रावसाहेबला खऱ्या अर्थाने वेगळे करतो। बॅकग्राऊंड ब्रेकिंग व्हिज्युअल तयार करण्यासाठी आम्ही महत्त्वपूर्ण तयारी केली आहे। आमच्या या रोमांचक प्रवासात प्रेक्षकही सहभागी होतील यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जितेंद्र जोशीचा नवा चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। अभिनेता जितेंद्र जोशी पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे। रावसाहेब हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। आता या सिनेमाचा टीजर आउट झालेला आहे। रावसाहेब सिनेमाचा टीजर जितेंद्र जोशींनी सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। रावसाहेब या सिनेमाचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। गोदावरीनंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक निखिल महाजन आणि गोष्ट एका पैठणीची नंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त निर्माता अक्षय बदलापूरकर यांनी या सिनेमाची निर्मिती केलेली आहे। रावसाहेब या सिनेमात मुक्ता बर्वे, मुन्मय देशपांडे, सोनाली कुलकर्णी, रश्मी आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहे। एकतरी टीजर आउट झाल्याने तगडी टारकास असलेल्या या सिनेमाची उत्सुकता आणखी वाढलेली आहे। प्राजक्ता देशमुख, श्रीपाद देशपांडे, निखिल महाजन आणि जी.व्ही. विशाल काळे यांनी या सिनेमाची कथानक लिहिलेली आहे। या चित्रपटाचा टीजरमध्ये दिसणारा तगडे टारकास आणि टीजरमध्ये दिसणाऱ्या रहस्यमय गोष्टीवरून प्रेक्षकांची रावसाहेबबद्दलची उत्कंठा ताणली गेलेली आहे। जितेंद्र जोशीने रावसाहेबचा टीजर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। टीजर शेअर करत त्याने लिहिले आहे, देशाची सिस्टम बदलली की सिस्टमचं जंगल होतच राहतं। रावसाहेब जवळच्या चित्रपटगृहात जितेंद्रच्या या पोस्टरवर चाहत्यासह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत आगामी सिनेमाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। रावसाहेब या सिरीजबद्दल बोलताना निखिल महाजन म्हणाले, रावसाहेबच्या निमित्ताने आम्ही रहस्यमय कथानकाच्या शैलीची परिभाषा बदलण्याचा प्रयत्न केला आहे। ही अशी कथा आहे जी प्रेक्षकांना भयभीत करण्यासोबत खिलवूनही ठेवेल। प्रत्येक फ्रेममध्ये परिपूर्णतेचा प्रयत्न हा रावसाहेबला खऱ्या अर्थाने वेगळे करतो। बॅकग्राऊंड ब्रेकिंग व्हिज्युअल तयार करण्यासाठी आम्ही महत्त्वपूर्ण तयारी केली आहे। आमच्या या रोमांचक प्रवासात प्रेक्षकही सहभागी होतील यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जितेंद्र जोशीचा नवा चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। अभिनेता जितेंद्र जोशी पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे।
रावसाहेब हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। आता या सिनेमाचा टीजर आउट झालेला आहे। रावसाहेब सिनेमाचा टीजर जितेंद्र जोशींनी सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। रावसाहेब या सिनेमाचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। गोदावरीनंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक निखिल महाजन आणि गोष्ट एका पैठणीची नंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त निर्माता अक्षय बदलापूरकर यांनी या सिनेमाची निर्मिती केलेली आहे। रावसाहेब या सिनेमात मुक्ता बर्वे, मुन्मय देशपांडे, सोनाली कुलकर्णी, रश्मी आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहे। एकतरी टीजर आउट झाल्याने तगडी टारकास असलेल्या या सिनेमाची उत्सुकता आणखी वाढलेली आहे। प्राजक्ता देशमुख, श्रीपाद देशपांडे, निखिल महाजन आणि जी.व्ही. विशाल काळे यांनी या सिनेमाची कथानक लिहिलेली आहे। या चित्रपटाचा टीजरमध्ये दिसणारा तगडे टारकास आणि टीजरमध्ये दिसणाऱ्या रहस्यमय गोष्टीवरून प्रेक्षकांची रावसाहेबबद्दलची उत्कंठा ताणली गेलेली आहे। जितेंद्र जोशीने रावसाहेबचा टीजर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। टीजर शेअर करत त्याने लिहिले आहे, देशाची सिस्टम बदलली की सिस्टमचं जंगल होतच राहतं। रावसाहेब जवळच्या चित्रपटगृहात जितेंद्रच्या या पोस्टरवर चाहत्यासह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत आगामी सिनेमाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। रावसाहेब या सिरीजबद्दल बोलताना निखिल महाजन म्हणाले, रावसाहेबच्या निमित्ताने आम्ही रहस्यमय कथानकाच्या शैलीची परिभाषा बदलण्याचा प्रयत्न केला आहे। ही अशी कथा आहे जी प्रेक्षकांना भयभीत करण्यासोबत खिलवूनही ठेवेल। प्रत्येक फ्रेममध्ये परिपूर्णतेचा प्रयत्न हा रावसाहेबला खऱ्या अर्थाने वेगळे करतो। बॅकग्राऊंड ब्रेकिंग व्हिज्युअल तयार करण्यासाठी आम्ही महत्त्वपूर्ण तयारी केली आहे। आमच्या या रोमांचक प्रवासात प्रेक्षकही सहभागी होतील यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जितेंद्र जोशीचा नवा चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। अभिनेता जितेंद्र जोशी पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे। रावसाहेब हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। आता या सिनेमाचा टीजर आउट झालेला आहे। रावसाहेब सिनेमाचा टीजर जितेंद्र जोशींनी सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। रावसाहेब या सिनेमाचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। गोदावरीनंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक निखिल महाजन आणि गोष्ट एका पैठणीची नंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त निर्माता अक्षय बदलापूरकर यांनी या सिनेमाची निर्मिती केलेली आहे। रावसाहेब या सिनेमात मुक्ता बर्वे, मुन्मय देशपांडे, सोनाली कुलकर्णी, रश्मी आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहे। एकतरी टीजर आउट झाल्याने तगडी टारकास असलेल्या या सिनेमाची उत्सुकता आणखी वाढलेली आहे। प्राजक्ता देशमुख, श्रीपाद देशपांडे, निखिल महाजन आणि जी.व्ही. विशाल काळे यांनी या सिनेमाची कथानक लिहिलेली आहे। या चित्रपटाचा टीजरमध्ये दिसणारा तगडे टारकास आणि टीजरमध्ये दिसणाऱ्या रहस्यमय गोष्टीवरून प्रेक्षकांची रावसाहेबबद्दलची उत्कंठा ताणली गेलेली आहे। जितेंद्र जोशीने रावसाहेबचा टीजर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। टीजर शेअर करत त्याने लिहिले आहे, देशाची सिस्टम बदलली की सिस्टमचं जंगल होतच राहतं। रावसाहेब जवळच्या चित्रपटगृहात जितेंद्रच्या या पोस्टरवर चाहत्यासह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत आगामी सिनेमाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। रावसाहेब या सिरीजबद्दल बोलताना निखिल महाजन म्हणाले, रावसाहेबच्या निमित्ताने आम्ही रहस्यमय कथानकाच्या शैलीची परिभाषा बदलण्याचा प्रयत्न केला आहे। ही अशी कथा आहे जी प्रेक्षकांना भयभीत करण्यासोबत खिलवूनही ठेवेल। प्रत्येक फ्रेममध्ये परिपूर्णतेचा प्रयत्न हा रावसाहेबला खऱ्या अर्थाने वेगळे करतो। बॅकग्राऊंड ब्रेकिंग व्हिज्युअल तयार करण्यासाठी आम्ही महत्त्वपूर्ण तयारी केली आहे। आमच्या या रोमांचक प्रवासात प्रेक्षकही सहभागी होतील यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जितेंद्र जोशीचा नवा चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। अभिनेता जितेंद्र जोशी पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे।
रावसाहेब हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। आता या सिनेमाचा टीजर आउट झालेला आहे। रावसाहेब सिनेमाचा टीजर जितेंद्र जोशींनी सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। रावसाहेब या सिनेमाचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। गोदावरीनंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक निखिल महाजन आणि गोष्ट एका पैठणीची नंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त निर्माता अक्षय बदलापूरकर यांनी या सिनेमाची निर्मिती केलेली आहे। रावसाहेब या सिनेमात मुक्ता बर्वे, मुन्मय देशपांडे, सोनाली कुलकर्णी, रश्मी आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहे। एकतरी टीजर आउट झाल्याने तगडी टारकास असलेल्या या सिनेमाची उत्सुकता आणखी वाढलेली आहे। प्राजक्ता देशमुख, श्रीपाद देशपांडे, निखिल महाजन आणि जी.व्ही. विशाल काळे यांनी या सिनेमाची कथानक लिहिलेली आहे। या चित्रपटाचा टीजरमध्ये दिसणारा तगडे टारकास आणि टीजरमध्ये दिसणाऱ्या रहस्यमय गोष्टीवरून प्रेक्षकांची रावसाहेबबद्दलची उत्कंठा ताणली गेलेली आहे। जितेंद्र जोशीने रावसाहेबचा टीजर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। टीजर शेअर करत त्याने लिहिले आहे, देशाची सिस्टम बदलली की सिस्टमचं जंगल होतच राहतं। रावसाहेब जवळच्या चित्रपटगृहात जितेंद्रच्या या पोस्टरवर चाहत्यासह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत आगामी सिनेमाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। रावसाहेब या सिरीजबद्दल बोलताना निखिल महाजन म्हणाले, रावसाहेबच्या निमित्ताने आम्ही रहस्यमय कथानकाच्या शैलीची परिभाषा बदलण्याचा प्रयत्न केला आहे। ही अशी कथा आहे जी प्रेक्षकांना भयभीत करण्यासोबत खिलवूनही ठेवेल। प्रत्येक फ्रेममध्ये परिपूर्णतेचा प्रयत्न हा रावसाहेबला खऱ्या अर्थाने वेगळे करतो। बॅकग्राऊंड ब्रेकिंग व्हिज्युअल तयार करण्यासाठी आम्ही महत्त्वपूर्ण तयारी केली आहे। आमच्या या रोमांचक प्रवासात प्रेक्षकही सहभागी होतील यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जितेंद्र जोशीचा नवा चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। अभिनेता जितेंद्र जोशी पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे। रावसाहेब हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। आता या सिनेमाचा टीजर आउट झालेला आहे। रावसाहेब सिनेमाचा टीजर जितेंद्र जोशींनी सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। रावसाहेब या सिनेमाचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। गोदावरीनंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक निखिल महाजन आणि गोष्ट एका पैठणीची नंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त निर्माता अक्षय बदलापूरकर यांनी या सिनेमाची निर्मिती केलेली आहे। रावसाहेब या सिनेमात मुक्ता बर्वे, मुन्मय देशपांडे, सोनाली कुलकर्णी, रश्मी आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहे। एकतरी टीजर आउट झाल्याने तगडी टारकास असलेल्या या सिनेमाची उत्सुकता आणखी वाढलेली आहे। प्राजक्ता देशमुख, श्रीपाद देशपांडे, निखिल महाजन आणि जी.व्ही. विशाल काळे यांनी या सिनेमाची कथानक लिहिलेली आहे। या चित्रपटाचा टीजरमध्ये दिसणारा तगडे टारकास आणि टीजरमध्ये दिसणाऱ्या रहस्यमय गोष्टीवरून प्रेक्षकांची रावसाहेबबद्दलची उत्कंठा ताणली गेलेली आहे। जितेंद्र जोशीने रावसाहेबचा टीजर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। टीजर शेअर करत त्याने लिहिले आहे, देशाची सिस्टम बदलली की सिस्टमचं जंगल होतच राहतं। रावसाहेब जवळच्या चित्रपटगृहात जितेंद्रच्या या पोस्टरवर चाहत्यासह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत आगामी सिनेमाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। रावसाहेब या सिरीजबद्दल बोलताना निखिल महाजन म्हणाले, रावसाहेबच्या निमित्ताने आम्ही रहस्यमय कथानकाच्या शैलीची परिभाषा बदलण्याचा प्रयत्न केला आहे। ही अशी कथा आहे जी प्रेक्षकांना भयभीत करण्यासोबत खिलवूनही ठेवेल। प्रत्येक फ्रेममध्ये परिपूर्णतेचा प्रयत्न हा रावसाहेबला खऱ्या अर्थाने वेगळे करतो। बॅकग्राऊंड ब्रेकिंग व्हिज्युअल तयार करण्यासाठी आम्ही महत्त्वपूर्ण तयारी केली आहे। आमच्या या रोमांचक प्रवासात प्रेक्षकही सहभागी होतील यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जितेंद्र जोशीचा नवा चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। अभिनेता जितेंद्र जोशी पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे।
रावसाहेब हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। आता या सिनेमाचा टीजर आउट झालेला आहे। रावसाहेब सिनेमाचा टीजर जितेंद्र जोशींनी सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। रावसाहेब या सिनेमाचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। गोदावरीनंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक निखिल महाजन आणि गोष्ट एका पैठणीची नंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त निर्माता अक्षय बदलापूरकर यांनी या सिनेमाची निर्मिती केलेली आहे। रावसाहेब या सिनेमात मुक्ता बर्वे, मुन्मय देशपांडे, सोनाली कुलकर्णी, रश्मी आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहे। एकतरी टीजर आउट झाल्याने तगडी टारकास असलेल्या या सिनेमाची उत्सुकता आणखी वाढलेली आहे। प्राजक्ता देशमुख, श्रीपाद देशपांडे, निखिल महाजन आणि जी.व्ही. विशाल काळे यांनी या सिनेमाची कथानक लिहिलेली आहे। या चित्रपटाचा टीजरमध्ये दिसणारा तगडे टारकास आणि टीजरमध्ये दिसणाऱ्या रहस्यमय गोष्टीवरून प्रेक्षकांची रावसाहेबबद्दलची उत्कंठा ताणली गेलेली आहे। जितेंद्र जोशीने रावसाहेबचा टीजर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। टीजर शेअर करत त्याने लिहिले आहे, देशाची सिस्टम बदलली की सिस्टमचं जंगल होतच राहतं। रावसाहेब जवळच्या चित्रपटगृहात जितेंद्रच्या या पोस्टरवर चाहत्यासह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत आगामी सिनेमाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। रावसाहेब या सिरीजबद्दल बोलताना निखिल महाजन म्हणाले, रावसाहेबच्या निमित्ताने आम्ही रहस्यमय कथानकाच्या शैलीची परिभाषा बदलण्याचा प्रयत्न केला आहे। ही अशी कथा आहे जी प्रेक्षकांना भयभीत करण्यासोबत खिलवूनही ठेवेल। प्रत्येक फ्रेममध्ये परिपूर्णतेचा प्रयत्न हा रावसाहेबला खऱ्या अर्थाने वेगळे करतो। बॅकग्राऊंड ब्रेकिंग व्हिज्युअल तयार करण्यासाठी आम्ही महत्त्वपूर्ण तयारी केली आहे। आमच्या या रोमांचक प्रवासात प्रेक्षकही सहभागी होतील यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जितेंद्र जोशीचा नवा चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। अभिनेता जितेंद्र जोशी पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे। रावसाहेब हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। आता या सिनेमाचा टीजर आउट झालेला आहे। रावसाहेब सिनेमाचा टीजर जितेंद्र जोशींनी सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। रावसाहेब या सिनेमाचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। गोदावरीनंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक निखिल महाजन आणि गोष्ट एका पैठणीची नंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त निर्माता अक्षय बदलापूरकर यांनी या सिनेमाची निर्मिती केलेली आहे। रावसाहेब या सिनेमात मुक्ता बर्वे, मुन्मय देशपांडे, सोनाली कुलकर्णी, रश्मी आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहे। एकतरी टीजर आउट झाल्याने तगडी टारकास असलेल्या या सिनेमाची उत्सुकता आणखी वाढलेली आहे। प्राजक्ता देशमुख, श्रीपाद देशपांडे, निखिल महाजन आणि जी.व्ही. विशाल काळे यांनी या सिनेमाची कथानक लिहिलेली आहे। या चित्रपटाचा टीजरमध्ये दिसणारा तगडे टारकास आणि टीजरमध्ये दिसणाऱ्या रहस्यमय गोष्टीवरून प्रेक्षकांची रावसाहेबबद्दलची उत्कंठा ताणली गेलेली आहे। जितेंद्र जोशीने रावसाहेबचा टीजर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। टीजर शेअर करत त्याने लिहिले आहे, देशाची सिस्टम बदलली की सिस्टमचं जंगल होतच राहतं। रावसाहेब जवळच्या चित्रपटगृहात जितेंद्रच्या या पोस्टरवर चाहत्यासह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत आगामी सिनेमाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। रावसाहेब या सिरीजबद्दल बोलताना निखिल महाजन म्हणाले, रावसाहेबच्या निमित्ताने आम्ही रहस्यमय कथानकाच्या शैलीची परिभाषा बदलण्याचा प्रयत्न केला आहे। ही अशी कथा आहे जी प्रेक्षकांना भयभीत करण्यासोबत खिलवूनही ठेवेल। प्रत्येक फ्रेममध्ये परिपूर्णतेचा प्रयत्न हा रावसाहेबला खऱ्या अर्थाने वेगळे करतो। बॅकग्राऊंड ब्रेकिंग व्हिज्युअल तयार करण्यासाठी आम्ही महत्त्वपूर्ण तयारी केली आहे। आमच्या या रोमांचक प्रवासात प्रेक्षकही सहभागी होतील यात शंका नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जितेंद्र जोशीचा नवा चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। अभिनेता जितेंद्र जोशी पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे।
रावसाहेब हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। आता या सिनेमाचा टीजर आउट झालेला आहे। रावसाहेब सिनेमाचा टीजर जितेंद्र जोशींनी सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। रावसाहेब या सिनेमाचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। गोदावरीनंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक निखिल महाजन आणि गोष्ट एका पैठणीची नंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त निर्माता अक्षय बदलापूरकर यांनी या सिनेमाची निर्मिती केलेली आहे। रावसाहेब या सिनेमात मुक्ता बर्वे, मुन्मय देशपांडे, सोनाली कुलकर्णी, रश्मी आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहे। एकतरी टीजर आउट झाल्याने तगडी टारकास असलेल्या या सिनेमाची उत्सुकता आणखी वाढलेली आहे। प्राजक्ता देशमुख, श्रीपाद देशपांडे, निखिल महाजन आणि जी.व्ही. विशाल काळे यांनी या सिनेमाची कथानक लिहिलेली आहे। या चित्रपटाचा टीजरमध्ये दिसणारा तगडे टारकास आणि टीजरमध्ये दिसणाऱ्या रहस्यमय गोष्टीवरून प्रेक्षकांची रावसाहेबबद्दलची उत्कंठा ताणली गेलेली आहे। जितेंद्र जोशीने रावसाहेबचा टीजर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। टीजर शेअर करत त्याने लिहिले आहे, देशाची सिस्टम बदलली की सिस्टमचं जंगल होतच राहतं। रावसाहेब जवळच्या चित्रपटगृहात जितेंद्रच्या या पोस्टरवर चाहत्यासह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत आगामी सिनेमाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। रावसाहेब या सिरीजबद्दल बोलताना निखिल महाजन म्हणाले, रावसाहेबच्या निमित्ताने आम्ही रहस्यमय कथानकाच्या शैलीची परिभाषा बदलण्याचा प्रयत्न केला आहे। ही अशी कथा आहे जी प्रेक्षकांना भयभीत करण्यासोबत खिलवूनही ठेवेल। प्रत्येक फ्रेममध्ये परिपूर्णतेचा प्रयत्न हा रावसाहेबला खऱ्या अर्थाने वेगळे करतो। बॅकग्राऊंड ब्रेकिंग व्हिज्युअल तयार करण्यासाठी आम्ही महत्त्वपूर्ण तयारी केली आहे। आमच्या या रोमांचक प्रवासात प्रेक्षकही सहभागी होतील यात शंका नाही।